तर लास्ट टाइम आपण पॉवर फॅक्टर बघत होतो. पॉवर फॅक्टर म्हणजे पुन्हा एकदा बघा काय असणार आहे. पॉवर फॅक्टर पॉवर फॅक्टर आता अल्टरनेटिव्ह सर्किटमध्ये जनरली हा पॉवर फॅक्टर नावाची कन्सेप्ट असते. आणि पॉवर फॅक्टर म्हणजे काय असतं तर रेशिओ ऑफ ऍक्च्युअल पॉवर टू द अपॅरंट पॉवर, दॅट इज कॉल्ड एज पॉवर फॅक्टर. Power factor is defined as the ratio of actual power to apparent power. Ratio of actual power to apparent power, that is called as power factor. ओके, त्याच्यामुळे फॉर्म्युला आपण असा लिहिणार पुन्हा एकदा. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू actual power divided by the apparent power. ओके, आता प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर काढूया. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट इन प्युअरली, परंतु त्याच्या अगोदर पॉवर फॅक्टरला युनिट डायमेन्शन वगैरे काय असणार आहे का ते पण लिहूया. पॉवर फॅक्टर जो आहे तो रेशिओ ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी आहे आणि त्याच्यामुळे पॉवर फॅक्टरला कुठलंही युनिट नसतं. ओके, सो इट इज युनिटलेस, dimensionless. It is unitless, dimensionless quantity. It is unitless, dimensionless quantity. Okay. Next, power factor of purely resistive circuit. Power factor of purely resistive circuit. आता प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट मध्ये आपण याच्या अगोदर पॉवरचं डेरिव्हेशन केलेलं आहे. ओके, तर आपल्याला माहित आहे की इन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट, in purely resistive circuit ऍक्च्युअल पॉवर किती असणार बघा. ऍक्च्युअल पॉवर ई नॉट आय नॉट बाय 2 असते. हे आपण डेरिव्हेशन करून काढलेलं आहे. ई नॉट आय नॉट बाय 2 म्हणजेच काय असतं, ई नॉट बाय √2 इंटू आय नॉट बाय √2. 2 ला काय केलेलं आहे, √2 इंटू √2 केलेलं आहे. सो ऍक्च्युअल पॉवर असणार आहे ई नॉट बाय √2 म्हणजे काय असतं, आपण याच्या अगोदर बघितलंय ERMS असतं. आणि आय नॉट बाय √2 म्हणजे काय असतं, IRMS. सो दिस इज द ऍक्च्युअल पॉवर. आणि अपॅरंट पॉवर म्हणजे नेमकं काय तर कॉन्स्टंट करंटनं प्रोड्यूस केलेली, कॉन्स्टंट करंट किंवा व्होल्टेजनं प्रोड्यूस केलेली जी पॉवर आहे ना त्याला अपॅरंट पॉवर असं म्हणायचं. सो अपॅरंट पॉवर इज इक्वल टू EDC इंटू IDC करू शकतो किंवा ERMS इंटू IRMS लिहू शकतो. ERMS इंटू IRMS, दॅट इज द अपॅरंट पॉवर. कारण लक्षात घ्या, एखाद्या सर्किटमध्ये तुम्हाला समजा असं दिलं की अन अल्टरनेटिंग सप्लाय ऑफ 230 व्होल्ट अँड 5 एम्पियर असं जर म्हटलं, लक्षात घ्या, तर आपण पॉवर कशी कॅल्क्युलेट करतोय तर आपण डीसी सर्किटमध्ये किंवा करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे की पॉवर म्हणजे व्होल्टेज इंटू करंट असतं. सो डायरेक्टली ज्या व्हॅल्यू समोर दिसतात ना त्यांचं आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे असं सांगितलं की अल्टरनेटिंग सर्किट हॅज voltage of 200 volt and current of 5 ampere.
तर पॉवर किती येणार 200 इंटू 5 म्हणजे काय करणार दॅट इज 1000 वॅटची पॉवर आपण तिथे लिहिणार आहे लक्षात घ्या दॅट इज कॉल्ड ॲज अपॅरंट पॉवर. परंतु काही वेळेला सर्किटमध्ये 200 व्होल्ट आणि 5 अँपिअर करंट जरी असला तरी 1000 वॅटची पॉवर तयार होत नाही असे पण काही सर्किट आहेत आणि म्हणून हा पॉवर फॅक्टर कन्सिडर करावा लागतो. इथं प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये काय होतं अपॅरंट पॉवर आणि ऍक्च्युअल पॉवर तेवढेच येतात त्याच्यामुळे इथं काय जनरली एवढा फरक पडत नाही. परंतु बाकीच्या सर्किटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की पॉवर फॅक्टर किती असतो म्हणजे दिसताना अपॅरंट पॉवर किती दिसते आणि ऍक्च्युअली असते किती हे तुम्हाला आता या सर्किटपेक्षा प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट पेक्षा बाकीच्या सर्किटमध्ये ते तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट समजणार आहे. आता तेवढं कदाचित तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही. ओके कारण इथं काय व्हायला लागलंय अपॅरंट पॉवर आणि ऍक्च्युअल पॉवर तेवढीच यायला लागली म्हणून पॉवर फॅक्टर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये किती येणार बघा. याच्यावर एखादा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो पॉवर फॅक्टर कारण प्रत्येक सर्किटला पॉवर फॅक्टर इथून पुढे असणार आहे लक्षात ठेवा. पॉवर फॅक्टर ऑफ प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट किती प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट किती प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट किती किंवा पॉवर फॅक्टर ऑफ एलसीआर सर्किट किती वगैरे वगैरे. ठीक आहे. सो पॉवर फॅक्टर इज इक्वल टू ऍक्च्युअल पॉवर किती आहे बघा ERMS इंटू IRMS आहे इंटू IRMS आणि अपॅरंट पॉवर देखील काय आहे ERMS इंटू IRMS आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पॉवर फॅक्टर किती येणार आहे 1. तर ही महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवा. पॉवर फॅक्टर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटचा किती असतो एक्झॅक्टली 1 असतो. पॉवर फॅक्टर ऑफ प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट इज 1. तर अशा प्रकारे आपण प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट स्टडी केलेलं आहे. आता प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये पुन्हा एकदा बघा काय काय लक्षात ठेवायचं आहे. जस्ट रिव्हिजन घेऊया कारण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की रिपिटेशन करावं लागणार आहे. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये आपण काय काय बघितलं बघा. तर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये जर E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी असेल जस्ट रिव्हिजन करतो मी ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागतील. लक्षात घ्या मी आता जे सांगतोय ते या विसरायच्या नाहीयेत. इन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट EMFचं इक्वेशन असतं E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. करंटचं इक्वेशन असतं I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी. ओके झाले हे करंट आणि EMF. त्याच्यानंतर यांच्यामध्ये फेज डिफरन्स किती असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फेज डिफरन्स फाय हा नेहमी काय असतो 0 असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर याची फेजर डायग्राम कशी असते तर EMF आणि करंट जे आहेत ते दोन्ही एकाच लाईनवर असतात. E अँड I दोन्ही EMF वेक्टर आणि करंट वेक्टर काय असणार आहेत हे दोन्ही वेक्टर एकाच लाईनवर असणार आहेत. दे आर ऑलवेज इन फेज. फेज डिफरन्स 0 येणार आहे. झाली फेजर डायग्राम. त्याच्यानंतर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये ऍव्हरेज पॉवर किती असते ऍव्हरेज पॉवर असते E0 I0 बाय 2 असते म्हणजेच ERMS इंटू IRMS असते. ओके. त्याचबरोबर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर किती असतो 1 असतो. ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. पुन्हा एकदा बघा प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट हे रिपीट का करावं लागलंय मी सारखं कारण हे खूप महत्वाचं आहे हे लक्षातच ठेवायला पाहिजे तुम्हाला. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये EMF E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी असणार आहे अँड I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी म्हणजे दोन्हीचे इक्वेशन. आणि असं पण होऊ शकतं की EMF जर साइन असेल तर करंट साइन असणार जर EMF मध्ये कॉस असेल तर काय असणार आहे करंट मध्ये देखील कॉसच असणार आहे. फेज डिफरन्स किती असतो प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये फेज डिफरन्स म्हणजे कुणामधला EMF आणि करंट मधला फेज डिफरन्स 0च असतो. ऍव्हरेज पॉवर E0 I0 बाय 2 असते म्हणजे पीक व्हॅल्यू जर दिलेली असतील ऍव्हरेज पॉवर काढायची असेल तर तुम्हाला E0 I0 बाय 2 हा फॉर्म्युला वापरावा लागेल किंवा ERMS इंटू IRMS आणि इथं पॉवर फॅक्टर नेहमी किती असतो 1च असतो.
हा पार्ट जरा 1 मिनिट देतो, परत रिपीट जरा वाचा. हा काय म्हणणार तुम्ही सोपा आहे, परंतु याच्यामध्ये हळूहळू डिफरन्स वेगळ्या सर्किटमध्ये होत जाणार आहे. हा पार्ट बेसिक आहे, तो महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवा व्यवस्थित जरा. नेक्स्ट इम्पॉर्टंट सर्किट इज प्युअरली इंडक्टिव्ह. प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. आता प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट म्हणजे काय असणार, तर त्याच्यामध्ये देर विल बी वन इंडक्टर लाईक दिस, and this inductor is connected to an alternating supply. याचा सेल्फ इंडक्टन्स CL आहे आणि इथं सप्लाय जो दिलेला आहे अल्टरनेटिंग सप्लाय तो E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टीचा आहे. प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट म्हणजे याच्यामध्ये इंडक्टर व्यतिरिक्त आणखी काहीही नसलं पाहिजे. कसं येणार बघा आता, कन्सिडर an inductor of inductance L is connected across alternating EMF E is equal to E0 sin ओमेगा टी. ओके, इथे एक इंडक्टर आहे ज्याचा इंडक्टन्स CL आहे, ठीक आहे, आणि तो एका अल्टरनेटिंग EMF ला जोडलेला आहे. E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. आता ऑटोमॅटिकली इथं काय होणार बघा, ड्यू टू दिस EMF सर्किटमध्ये अल्टरनेटिंग करंट डेव्हलप होणार आहे. सपोज दिस अल्टरनेटिंग करंट I असेल, ठीक आहे, तर त्या अल्टरनेटिंग करंटचं आपल्याला इक्वेशन काढावं लागेल आणि त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, EMF आणि करंट यांच्यामधला फेज डिफरन्स मिळणार आहे. ओके, लेट I is the current in circuit. आता आपल्याला माहित आहे की EMF जर अल्टरनेटिंग असेल, चेंज होत असेल, तर करंट देखील कंटिन्युअसली चेंज होणार. आणि जेव्हा एखाद्या इंडक्टरमध्ये करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतो त्यावेळी त्याच्यामध्ये काय होणार आहे, EMF इंड्यूस होणार. ओके, सो ड्यू टू alternating current EMF is EMF E dash. EMF किती इंड्यूस होणार आहे, ड्यू टू अल्टरनेटिंग करंट EMF E dash is induced. EMF E dash is induced in the inductor. आणि इंड्यूस्ड EMF चा फॉर्म्युला काय आहे, therefore E dash is equal to minus CL DI by DT. आता हा जो इंड्यूस्ड EMF जो आहे त्याला काय म्हणतो आपण, बॅक EMF असे म्हणतो, लक्षात घ्या, इंड्यूस्ड EMF. आता हा इंड्यूस्ड EMF काय करणार आहे, या अप्लाइड EMF ला काय करणार, अपोज करणार. म्हणजे बघा, आपण अप्लाय केलेला EMF किती आहे, E0 साइन ओमेगा टी. याच्यामुळे काय होणार, सर्किटमध्ये अल्टरनेटिंग म्हणजे चेंजिंग करंट प्रोड्यूस होणार आणि तो चेंजिंग करंट या इंडक्टर मधून पास झाल्यामुळे काय होणार, इंडक्टर मध्ये एक EMF इंड्यूस होणार. बरोबर आहे ना, कारण कुठल्याही इंडक्टर मध्ये विथ रिस्पेक्ट टू टाइम करंट चेंज झाला तर त्या इंडक्टर मध्ये काय होतो, EMF इंड्यूस होतो. ओके, आणि त्या EMF ची डायरेक्शन या EMF ला नेहमी काय असते, अपोजिट असते. ऑल्सो आपण असं लिहिणार की E डॅश इज इक्वल टू काय असतं, मायनस E असतं. E डॅश इज इक्वल टू मायनस E.
कारण इंड्युस्ड ईएमएफ आणि अप्लाइड ईएमएफ काय असतात, अपोजिट टू इच अदर असतात. ते इथं लिहूया सेंटेन्स. Also induced EMF and applied EMF are opposite to each other. Okay, so therefore E dash is equal to minus E असणार आहे किंवा E is equal to minus E dash. E is equal to minus E dash कारण अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे. त्याच्यामुळे रिलेशन लिहू शकतो मायनस ई डॅशचा फॉर्म्युला काय आहे, मायनस एल डी बाय डी टी आहे. अँड देअरफॉर ई इज इक्वल टू काय येणार आहे, एल डी बाय डी टी येणार. ठीक आहे. आता ईचं इक्वेशन आपल्याला माहित आहे, त्याच्यावरून आयचं इक्वेशन काढायचं आहे. आता काय करूया, डी ला इकडे आणूया आणि एल ला पण इकडे आणूया. म्हणजे काय होणार, 1 बाय एल ई इंटू डी टी इज इक्वल टू काय येणार आहे, डी आय येणार. अँड देअरफॉर असं लिहू शकतो, डी आय इज इक्वल टू 1 बाय एल ई म्हणजे काय आहे, ई नॉट साइन ओमेगा टी आहे डी टी. आणि दोन्ही साईडचं काय करतो आता, इंटिग्रेशन घेतो. सो इंटिग्रेशन ऑफ डी आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय करतो, ई नॉट बाय एल लिहितो, ई नॉट बाय एल साइन ओमेगा टी डी टी. ओके, आता याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. आता याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय होणार बघा, लेफ्ट हँड साइडला इंटिग्रेशन ऑफ डी आय म्हणजे काय येणार, आय येणार. ई नॉट बाय एल इज अ कॉन्स्टंट, तो इंटिग्रेशनच्या बाहेर येणार. इंटिग्रेशन मध्ये काय येणार, साइन ओमेगा टी डी टी राहणार. आय इज इक्वल टू ई नॉट बाय एल. आता साइन ओमेगा टी चं इंटिग्रेशन येणार आहे मायनस कॉस ओमेगा टी, बरोबर आहे ना. साइन ओमेगा टीचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस ओमेगा टी डिवायडेड बाय ओमेगा. लक्षात घ्या, साइन ओमेगा टीचं इंटिग्रेशन असणार आहे मायनस कॉस ओमेगा टी डिवायडेड बाय ओमेगा. फक्त साइन टी असतं तर इंटिग्रेशन आलं असतं मायनस कॉस टी, परंतु साइन ओमेगा टी असल्यामुळं परत ते इंटिग्रेशनच्या रूलनुसार काय होणार, याचं आतल्याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं. ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा, तो इंटिग्रेशनचा रूल तुम्हाला कदाचित माहित असेल. इंटिग्रेशन ऑफ फंक्शन ऑफ टी इज इक्वल टू, सुरुवातीला इंटिग्रेशन ऑफ फंक्शन ऑफ टी लिहावं लागेल डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऑफ टी लिहावं लागतं. तो इंटिग्रेशनचा काहीतरी रूल आहे. सध्या तरी जास्त त्याच्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, एवढंच तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, इथं मिस्टेक करायची नाही. साइन ओमेगा टीचं इंटिग्रेशन फक्त मायनस कॉस ओमेगा टी लिहायचं नाही, काय लिहायचं, मायनस कॉस ओमेगा टी डिवायडेड बाय ओमेगा लिहायचं. सो देअरफॉर आय इज इक्वल टू ई नॉट डिवायडेड बाय ओमेगा एल असं लिहितो आणि इथं ब्रॅकेटमध्ये मायनस कॉस ओमेगा टी लिहितो. बट cos omega t is sin 90 minus omega t किंवा पाय बाय 2 मायनस ओमेगा टी असतं. cos ओमेगा टी म्हणजे काय असतं, साइन पाय बाय 2 मायनस ओमेगा टी असतं. लक्षात घ्या, ती इथं व्हॅल्यू ठेवूया. देअरफॉर आय इज इक्वल टू ई नॉट बाय ओमेगा एल इन ब्रॅकेट मायनस कॉसच्या ठिकाणी काय करणार, साइन पाय बाय 2 मायनस ओमेगा टी. ओके, आय इज इक्वल टू ई नॉट बाय ओमेगा एल. आता मायनस ऑफ साइन थिटा म्हणजे साइन मायनस थिटा असतं, त्याच्यामुळं साइनचं काय येणार आहे, मायनस ओमेगा टीचं प्लस ओमेगा टी होणार आणि प्लस पाय बाय 2चं मायनस पाय बाय 2 होणार. याला रिझन काय लिहिणार आहे आपण, बिकॉज साइन मायनस साइन थिटा इज इक्वल टू साइन ऑफ मायनस थिटा असतं.
रिझन काय इथे लिहायचं, साइन ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा असतं, किंवा मायनस साइन थीटा इज इक्वल टू मायनस ओके, बिकॉज साइन ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा असतं. ठीक आहे. आता बघा, करंटची मॅक्सिमम व्हॅल्यू किती येणार, ज्यावेळी साईनची व्हॅल्यू मॅक्सिमम असणार त्यावेळी करंटची व्हॅल्यू मॅक्सिमम असणार. साईनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, 1. त्याच्यामुळे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंट काय येणार आहे, पीक व्हॅल्यू ऑफ करंट. पीक व्हॅल्यू ऑफ करंट येणार आहे, पीक व्हॅल्यू ऑफ करंट येणार I नॉट इज इक्वल टू E नॉट बाय ओमेगा एल येणार. Therefore, peak value of current, peak value of current I नॉट इज इक्वल टू काय येणार आहे, E नॉट डिवाइडेड बाय ओमेगा एल येणार. दिस इज द पीक व्हॅल्यू ऑफ करंट. ओके. आता या इक्वेशन आपल्याला लक्षात काय येणार, देअरफॉर आता ईएमएफ आणि करंटचे दोन्ही इक्वेशन लिहा. म्हणजे हे जे डेरिवेशन आहे ना ते खूप इझी आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही, लक्षात घ्या. ऍक्च्युअली कुठून चालू होत आहे, इंड्युस्ड ईएमएफचा फॉर्म्युला. इंड्युस्ड ईएमएफचा फॉर्म्युला काय असणार बघा, पुन्हा एकदा डेरिवेशन बघूया, मायनस एल डी आय बाय डी टी. आता इंड्युस्ड ईएमएफ आणि अप्लाइड ईएमएफ हे नेहमी काय असतात, त्या सर्किटमध्ये अपोजिट डायरेक्शन असतात. त्याच्यामुळे ई इज इक्वल टू मायनस ई डॅश लिहू शकतो. सो E इज इक्वल टू मायनस ऑफ मायनस एल डी आय बाय डी टी. त्याच्यामुळे ईचा फॉर्म्युला आला एल डी आय बाय डी टी. ओके. या सगळ्या टर्म रिअरेंज केल्यानंतर डी आय बरोबर काय येणार आहे, 1 बाय एल ई नॉट साइन ओमेगा टी डी टी. आणि दोन्ही साईडचं इंटिग्रेशन करून आयचा फॉर्म्युला काढलेला आहे. तर आयचा फॉर्म्युला काय येतो, दॅट इज ई नॉट बाय ओमेगा एल साइन ओमेगा टी मायनस पाय बाय 2. ही डेरिवेशन जरा पुन्हा एकदा व्यवस्थित प्रिपेअर करा. ठीक आहे, फ्रॉम बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. आता पुन्हा एकदा इथं मी ईएमएफ आणि करंटचे इक्वेशन दिले तर तुम्हाला काय लक्षात येते बघा. हेन्स इन प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट, हेन्स इन प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट, प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट, ईएमएफचं इक्वेशन असतं E इज इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी, अँड करंटचं इक्वेशन असतं I इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी मायनस पाय बाय 2 असतं, मायनस पाय बाय 2. म्हणजे याचा अर्थ काय झाला, इथं मायनस पाय बाय 2 करंट मध्ये असल्यामुळं इथं एक महत्वाचं सेंटेन्स येतं. ते काय सेंटेन्स येतं, तर करंट इज लॅगिंग बिहाइंड द ईएमएफ बाय पाय बाय 2. आणि करंट मध्ये मायनस पाय बाय 2 आहे ना, म्हणजे इथं करंट आणि ईएमएफ इनफेज नसतात. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये काय असतात, करंट आणि ईएमएफ इनफेज असतात. तर इथं मात्र हे इनफेज नसतात, तर करंट इज लॅगिंग बिहाइंड. हा चॅप्टर लक्षात घ्या, खूप इझी आहे. फक्त हे 2-3 सर्किट व्यवस्थित केले की बाकी काही या चॅप्टर मध्ये डिफिकल्ट नाहीये. इथं लिहू शकतो, दॅट इज ईएमएफ
लीड्स करंट और म्हणजे याला दोन सेंटेन्स लिहिता येऊ शकतात. ईएमएफ लीड्स द करंट लिहितो और करंट लॅग्स बिहाइंड ईएमएफ. याच्यातलं कुठलंही एक सेंटेन्स चालेल. बाय 90 डिग्री और π/2 रेडियन. लक्षात आलं. काही वेळेला एक्झाम मध्ये हाच क्वेश्चन असतो. शो दॅट इन प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट ईएमएफ लीड्स करंट बाय π/2 किंवा करंट लॅग्स बिहाइंड ईएमएफ बाय π/2. ओके. आता याचा जर ग्राफ काढला तर ग्राफ कसा येणार बघा. याचा ग्राफ कसा येणार बघा. ईएमएफचा तर ग्राफ या पद्धतीने होणार आहे. सुरुवातीला ओमेगा टी 0 असताना सो दिस इज द ग्राफ ऑफ ईएमएफ दॅट इज प्लस E0 टू मायनस E0च्या मध्ये असेल. कारण सुरुवातीला ज्यावेळी टाइम t0 असणार ना त्यावेळी ईएमएफ काय असणार 0 असणार आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळी टाइम t0 असेल त्यावेळी साईन काय येणार आहे -π/2 येणार ना. साईन -π/2. आता साईन ऑफ -π/2 किती येणार सांगा. साईन ऑफ -π/2 -1 येणार ना. -1. त्याच्यामुळं करंटचा जो ग्राफ आहे तो कुठून स्टार्ट होणार. इथून स्टार्ट होणार. म्हणजे ज्यावेळी टाइम 0 असणार त्यावेळी करंट इथं काय असणार आहे मायनस मध्ये असणार आहे. -I0 टू इथं फॉर एक्झाम्पल +I0 पर्यंत व्हॅरी होणार तो. -I0 मग 0 होणार. मग तो मॅक्सिमम होणार. सॉरी इथंपर्यंत येईल. त्याच्यानंतर परत काय होणार 0 होणार. परत मिनिमम होणार. परत 0 होणार. परत पॉझिटिव्हला जाणार. परत 0 होणार. परत निगेटिव्हला जाणार. परत 0 होणार. या पद्धतीनं हा करंटचा ग्राफ येणार. म्हणजे इथं होते काय ज्यावेळी ईएमएफ 0 असतो त्यावेळी करंट निगेटिव्हला असतो मॅक्सिमम मध्ये. ईएमएफ मॅक्सिमम झाला की करंट त्यावेळी 0 होतो. परत करंट पॉझिटिव्ह मॅक्सिमम झाला की ईएमएफ 0 होतो. म्हणजे ते इनफेज कधी राहत नाही. त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स असतो. आणि तो कितीचा फेज डिफरन्स असतो π/2 चा फेज डिफरन्स असतो. हे ग्राफ तुम्हाला व्यवस्थित काढता आले पाहिजेत. लक्षात आलं. या पद्धतीने हे ग्राफ येणार. आता याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स त्याची डेफिनेशन ऑलरेडी आपण बघितलेली आहे. ओके. त्यावेळेला क्वेश्चन असतो की ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स
which is denoted by XL. आता इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज नथिंग बट अपोजिशन टू फ्लो ऑफ दी अल्टरनेटिंग करंट बाय इंडक्टर. ओके, त्याची डेफिनेशन ऑलरेडी बघितली आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा डेफिनेशन काय लिहित नाही. ओके, डेफिनेशनचा पार्ट बघायचा असेल तर पुन्हा एकदा पाठीमागचा पार्ट बघा. इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस बाय द इंडक्टर. आता आपण इथं बघितलंय, हे बघा, पीक व्हॅल्यू ऑफ करंट इन इंडक्टिव्ह सर्किट. इन इंडक्टिव्ह सर्किट I नॉट इज इक्वल टू काय असतं, E नॉट डिवायडेड बाय ओमेगा एल असतं. अँड देअरफॉर मी असं लिहू शकतो की E नॉट बाय आय नॉट इज इक्वल टू ओमेगा एल. आता E नॉट बाय आय नॉट म्हणजे व्होल्टेज बाय करंट, ही जी क्वांटिटी आहे ती काय दाखवते, अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. E नॉट बाय आय नॉट, जसं ओहम्स लॉ आहे ना, फी बाय आय म्हणजे रेझिस्टन्स, व्होल्टेज डिवायडेड बाय करंट म्हणजे रेझिस्टन्स ना, तसं इथं देखील E नॉट बाय आय नॉट नावाची टर्म मिळते ना आपल्याला. सो E नॉट बाय आय नॉट इज नथिंग बट अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. आणि त्याला काय म्हणणार, आणि हे कुणामुळे प्रोड्यूस झालंय, इंडक्टरमुळे, त्याला एक्सेल म्हणणार. अँड देअरफॉर एक्सेलचा फॉर्म्युला किंवा इंडक्टिव्ह रिएक्टन्सचा फॉर्म्युला येतो ओमेगा इंटू एल. हा खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज गिवन बाय फॉर्म्युला ओमेगा एल, किंवा ओमेगाला आपण रिप्लेस केलं, ओमेगा इज इक्वल टू काय असतं, 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी. इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज 2 पाय एफ इंटू एल ब्रॅकेटमध्ये, बिकॉज ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन किंवा 2 पाय एफ असतं. सो इंडक्टिव्ह रिएक्टन्सचे हे दोन फॉर्म्युले आहेत, ओमेगा एल अँड 2 पाय एफ एल. हे अशा पद्धतीने इंडक्टिव्ह रिएक्टन्सचे फॉर्म्युले येतात. इथं अजून आपली फेजर डायग्राम काढायची राहिलेली आहे, फेजर डायग्राम पण काढूया. परंतु त्याच्या अगोदर इंडक्टिव्ह रिएक्टन्सचा फॉर्म्युला लक्षात आला का बघा. इंडक्टिव्ह रिएक्टन्सचा फॉर्म्युला असणार आहे ओमेगा एल किंवा 2 पाय एफ एल. आणि याच्यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सी म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स कशावर डिपेंड असणार आहे, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असणार, हे आपल्याला लक्षात येतं. इंडक्टिव्ह रिएक्टन्स डिपेंड्स ऑन दी फ्रिक्वेन्सी. म्हणजे जर फ्रिक्वेन्सी विथ रिस्पेक्ट टू टाइम वाढवली तर इंडक्टिव्ह रिएक्टन्स देखील विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होतो, वाढत जातो. अँड दिस ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. ज्यावेळी फ्रिक्वेन्सी 0 त्यावेळी इंडक्टिव्ह रिएक्टन्स 0, आणि फ्रिक्वेन्सी वाढत जाईल तसं इंडक्टिव्ह रिएक्टन्स वाढत जाणार आहे. ओके, लक्षात आलं. आणि याचा स्लोप असणार आहे, स्लोप इज इक्वल टू 2 पाय एल. 2 पाय एल हा स्लोप असणार आहे. एक्सेल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ. लक्षात आलं. बाकीचा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. तर लक्षात आलं का बघा, इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि फ्रिक्वेन्सी यांचा ग्राफ काय असतो, स्ट्रेट लाईन. म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स फ्रिक्वेन्सीवर डिपेंडेंट असतो. इंडक्टिव्ह रिएक्टन्स मध्ये काय होतं, फ्रिक्वेन्सी वाढत जाईल तसं इंडक्टिव्ह रिएक्टन्स वाढत जातो. 0 फ्रिक्वेन्सी 0 इंडक्टिव्ह रिएक्टन्स.